बऱ्याच जणांना गाड्यावरील चिकन 65 खायला खूपच आवडतं. बाहेरून क्रिस्पी तर आतून ज्युसी. पण हे चिकन 65 ना बऱ्याचदा तळलेल्या तेलामध्येच पुन्हा पुन्हा तळलं जातं. त्यामुळे ते नक्कीच आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही. म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत घरच्या घरी हे वरून कुरकुरीत तर आतून रसरशीत अजिबात कोणत्याही प्रकारच्या कलरचा किंवा विकतच्या मसाल्यांचा वापर न करता घरगुती साहित्यांमध्ये इन्स्टंट आणि महत्त्वाचं म्हणजे कमी तेलामध्ये कसं बनवायचं ना तेच दाखवणार आहे. या ठिकाणी चिकन कोणतं वापरायचं, किती वेळ मॅरिनेट करायचं, घेतलेलं साहित्य किती प्रमाणात घेतलं की अगदी परफेक्ट गाड्यासारखीच टेस्ट येते, हे संपूर्ण काही मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आणखी कोणताच व्हिडिओ बघण्याची अजिबात गरज नाहीये. लगेच तुम्ही बनवू शकता. चला तर मग अगदी गाड्यावर मिळतो तसाच वरून कुरकुरीत तर आतून ज्युसी चिकन 65 बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला सर्वांत अगोदर चिकनचे अगदी छोटे छोटेसे तुकडे लागणारे. लक्षात असू द्यात आपल्याला चिकन 65 बनवण्याकरिता बोनलेस चिकनच लागणार आहे आणि अगदी 1 बाईटचे हे छोटे छोटे तुकडे असावेत, जास्त मोठे नसावेत. हे मी व्यवस्थित असं धुवून स्वच्छ करून घेतलंय. आता आपण एक छोटंसं वाटण बनवूयात. त्याकरिता 10 ते 12 पुदिन्याची पाने, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि अजिबात पाणी न घालता याची एकदम छान अशी जेवढी शक्य आहे तेवढी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. ही पेस्ट वापरूनच आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. यामुळे आपल्या चिकनच्या पीसेसला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळे आता ही तयार झालेली पेस्ट मी या चिकनमध्ये घालते. ही पेस्ट तयार करत असताना पुन्हा एकदा सांगते, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. यासोबत थोड्याशा लसूण पाकळ्याही घालूयात, ज्या घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. चवीनुसार किंवा साधारणतः पोह्याच्या चमच्याने पाऊण चमचा मीठ, पाव चमचा हळद, 1.5 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा कोणताही साठवणुकीचा किंवा गरम मसाला घालूयात. सोबतच 1 चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं. यामुळे रंगही छान येईल आणि चवही मस्त येईल. पाव चमचा बिर्याणी मसाला देखील वापरलाय. आता यामध्ये घालूयात 2 ते 3 चमचे घट्ट असं दही. तर घेतलेलं चिकन आपलं अर्धा किलो आहे, जे मी अगोदर सांगायचं विसरून गेले होते. आता घेऊयात 1 चमचा बेसन पीठ. यामुळे चिकन तळल्यानंतर देखील थोडासा ओलावा राहतो. आणि आता चिकन छान असं कुरकुरीत होण्याकरिता घालूयात 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर. याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता, पण कॉर्नफ्लोअरमुळे जास्त छान अशी चव येते, टेक्स्चर येतं. या कॉर्नफ्लोअरचं प्रमाण ना थोडंफार कमी अधिक होऊ शकतं, कारण तुमचं दही किती पातळ घट्टसर होतं किंवा चिकन किती छान असं तुम्ही कोरडं करून घेतलं यावर ते डिपेंड करेल. चिकनला व्यवस्थित असं कोटिंग व्हायला हवं इतकं घालायचं. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तासाकरिता साईडला ठेवून देऊयात. तर बघा, अर्ध्या तासानंतर आपल्या या चिकनला थोडंफार पाणी सुटल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. त्यामुळेच तर हे आपल्याला जास्तही मुरत ठेवण्याची गरज नाहीये. अर्धा तास पुरेसा आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच तळायला घेऊयात. आता तळताना 2-4 टिप्स आहेत, त्या महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे तेल हे छान असं कडकडीत गरमच असावं. दुसरी टिप्स म्हणजे हे पीस आपण ज्यावेळेला तेलात सोडतोय त्यावेळेला गॅसची फ्लेम मध्यमच असावी. आता कढईमध्ये मावेल इतके संपूर्ण पीस मी सोडते. तर बघा, हे चिकनचे पीसेस तळण्याकरिता ना शक्यतो खोलगट कढईचा वापर करा. यामुळे कमी तेलामध्ये देखील भरपूर सारे पीसेस एकाच वेळेला तळता येतात आणि जास्त तेलही खराब होत नाही, खरकाटं होत नाही. आता जेवढे मावेल तेवढे चिकनचे पीसेस मी या कढईमध्ये सोडले होते आणि ते जोपर्यंत कोरडे होत नाही ना तोपर्यंत याला अजिबात झाऱ्या लावला नव्हता. आता यातील बऱ्यापैकी बुडबुडे कमी झाले, त्यावेळेला हे मी पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेते. हे पीसेस आपल्याला जास्त वेळेलाही हलवायचे नाहीये, खालीवर करायचे नाहीये. यामुळे ते अगदी व्यवस्थित असे शिजले जातील आतपर्यंत आणि सोबतच याचं कोटिंग देखील अगदी जसून तसं राहील, अजिबात निघणार नाही. कारण हे कोटिंग असेल तरच हे पीसेस खायला मस्त मजा येणार आहे. तर बघा, ज्या वेळेला आपले हे पीसेस अगदी छान असे हार्ड झाल्यासारखे जाणवले त्याच वेळेला हे मी जरासे हलवले, खालीवर केले. आता यामध्ये एखाद्या पीसमध्ये फॉग किंवा चाकू खोचून बघायचा, तो आतपर्यंत व्यवस्थित रोवला गेला की समजायचं हे पीसेस व्यवस्थित शिजलेले आहे. ते आता तेलामधून बाहेर काढून घेऊयात. शेवटची 5 मिनिटाकरिता मी गॅसची फ्लेम फुल केली होती, हे सांगायचं मगाशी राहून गेलं. गॅसची फ्लेम शेवटच्या वेळेला फुल केल्यामुळे आपले चिकनचे पीसेस खूप छान असे कुरकुरीत होतात, आतून मस्त असे ज्युसी राहतात.
तर बघा, हे चिकन 65 तळण्याकरिताच्या मी 3 टिप्स तुम्हाला महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. त्या तुम्ही आवर्जून लक्षात असू द्यात. यामुळे आपलं चिकन 65 अजिबात नरम न पडता किंवा तेलकट न होता मस्त असं कुरकुरीत आणि आतून व्यवस्थित मऊसूत शिजलं जाईल. आतूनही छान असं रसरशीत राहील. सेम पद्धतीने आता संपूर्णच हे चिकनचे पीसेस व्यवस्थित असे तळून घेते. आता तुम्ही म्हणाल, चिकन 65 आणि चिकन टिक्का यामध्ये काय फरक असतो? तर चिकन टिक्का हा ग्रिलवर भाजलेला असतो, ज्याला थोडासा स्मोकी फ्लेवर असतो. तर चिकन 65 मस्त असा तेलात तळलेला आणि चटपटीत झणझणीत चवीचा असतो. तर तुम्हाला हा कोणता प्रकार आवडतो ना, मला कमेंट्स करून नक्की कळवा. तयार झालेला चिकन 65 मस्त अशा सॉस, लिंबू आणि थोड्याशा कांद्यासोबत सर्व्ह करू शकता. जबरदस्त लागतो. तुम्ही कधी हा घरी ट्राय केलाय का? कमेंट्स करून नक्की कळवा. आलेले अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आता यातील एक पीस तुम्हाला दाखवते. बघा काय मस्त असा कुरकुरीत आहे. संपूर्ण बाजूंनी अगदी कोटिंग परफेक्ट आहे. फोडूनही दाखवते. तर बघा, वरून मस्त असा कुरकुरीत आणि आतून रसरशीत ज्युसी आपला चिकन 65 तयार झालेला आहे. हे पीसेस बघू शकता, खूप छान असे मऊसूत शिजलेले आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.